समीरण म्हणतोय असिस्टंट्सना पैसे पण मिळतील भरपूर. चांगला गबर प्रोड्युसर राहिलाय ना त्याने. कलाकारांच्या कटकडी सोडून बाकी सगळं सुरू. तिकडे येताना आणि जाताना म्हणजे प्रवासभर मला एक प्रश्न भेडसावत होता. तो म्हणजे असं की हॅलो, हा बोल ग. नाही ग, आमचं अजून ठरायचंय. हो, जाणार असलं तर एकत्र जाऊ ना आपण. हो, फोन करून सांगते मी तुला. हो, अच्छा. कोणाचा होता फोन? आत्याचा. ते सोड, तू बोल. आपण तिच्या नातवाच्या बारशाला चाललेलो नाही म्हणजे आज तरी नको. हे बघ, मला तुझ्या बरोबर एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची. मी काय म्हणते विचारू. एक 10 मिनिटं जाऊन येऊ, म्हणजे नंतर त्यांची कटकट नको ऐकायला. प्लीज प्लीज नको ग. अरे पण एक 20 मिनिटांमुळे आपला पुढचा महिना जर सुकर जाणार असेल तर काय हरकत आहे? कुणाचा महिना सुकर जाणार आहे? माझा. एकदा त्या फंक्शन्सला गेलो ना की पुढचा अख्खा महिना मला त्या बाळाचे गोंगाट ऐकायला येते. त्या मावस काकांच्या पोरांच्या आवाजातून तर इतका त्रास होतो ना मला. असं वाटतं मेंदूला ओचकरून बुद्धी क्षीण करतात. अरे पण मनू आत्यांचे मावस काका कशाला येतील त्या वर्षाला? येतात. ते कुठेही येतात. त्यांना बोलावलं ना तर ते भूतांना पण जातील कुणाच्या मावस आते भावाच्या मुलाच्या मुलीला. आणि आपण सगळ्यांना क्लिअर सुद्धा केलंय ना, आपण हे असल्या कर्मकांड समारंभाला येणार नाही म्हणून. प्लीज. अरे काही ना ती विशिष्ट कारणांसाठी मेंटेन करावी लागतात. प्लीज आरू, तू त्या काकांशी बोल. तुझं ऐकतात ते. आणि आपण इथे काही टाइमपास नाही करत. आपण मला त्या पडलेल्या प्रश्नावर चर्चा करू, काहीतरी वाचू, लिहू, विचार करू. मी उद्या त्या शशी कपूर प्रोडक्शनच्या फिल्म सांगल्या त्या बघूया. प्लीज. मला नंतर सगळं ऐकू. प्लीज आरू. आय एम कॉलिंग जोशी कर. प्लीज. हॅलो काका. हा मी बोलतेय. नाही हो, आम्हाला नाही जमायचं आज यायला, कारण झारूच्या पायाला लागलंय ना. हो ना, खूप लागलंय. चालता येत नाहीये ना. हो चालेल. हो, बाळाला भेटायला येईन ना मी. हो नक्की. ओके. काय म्हणाले? काही हरकत नाही म्हणाले. ओ आय लव्ह यू. तर मुद्दा असा आहे की एक मिनिट, तुला कॉफी हवी आहे? अप्रतिम. एक अख्खा मग. येस. आणि त्याच्यात साखरेचा लवलेशही असता कामा नये. हॅलो दीपक, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली स्मूथ. म्हणजे त्या जोशी त्यांचं प्रकरण उघडलं होतं, म्हणजे आता कॅन्सल झालंय. मी मस्त हँडल केलं ना ते. आता मला गोष्टी हिच्याशी नीट बोलून क्लिअर करून घेता येईल. कारण काय असतं, एका पॉइंट नंतर प्रश्नाची गर्दी पण डोक्यात नको वाटते. बाय द वे, मी घर आवरल्याचं तिनं चांगलंच नोटीस केलं. आणि आता पेपर्स काढेल वाचायला. त्याच वेळी मी केलेल्या पेपरच्या घड्या, ताज्या घड्या इतक्या सुरेख दिसतात ते लक्षात येईल तिच्या. पेपर सुद्धा असे दर्शनीच ठेवलेत मी. असो, तुमचा चहा. काय काय किती साखर? तुला हवी आहे? टेस्टचं भान आहे मला. कॉफीचं असं पाक करायला आवडत नाही मला. अरे का काय, कॉफीत एवढी साखर घातली तर कॉफीची ओरिजिनल टेस्ट जात नाही का? तू काहीतरी म्हणत होतास. हो या. तू माझी लिंक फार ॲब्रप्टली तोडलीस. पण ठीक आहे. हे बघ, मुद्दा असा साधा सुद्धा नाहीये. या गोष्टीच्या स्पष्टीकरणाने आपलं पुढचं आयुष्य सुकर होतं. सहवासाचा निखळ आनंद घेऊ शकतो. प्रश्नांची निर्मिती प्रक्रिया अशी की तेरवा शूटला ती मनीषा नावाची ऍक्ट्रेस आहे ना, म्हणजे ए मनीषा अशी शिवी द्यायला मी जिचा अभिनय बघून शिकलो. तरी मनीषा केवळ आमच्या प्रोड्युसरच्या सांगण्यावरून फिल्म. तर प्लॉट असा आहे की
म्हणजे कुठल्या तरी एका दूर खेड्यामध्ये जिथे मुलींना शिकवायला परवानगी सुद्धा नाही, तिथे एक बाई आपल्या मुलीला शिकवायचा निर्णय, आणि तो इश्यू हाईक करते, मार्केट करते, डेली सोप सारखी त्याची सिरियल बनवते. पण जसा जसा त्याचा TRP कमी होत जातो तसे तसे हे न्यूज चॅनल तिकडे फिरकत पण नाही. शेवटी ते कुटुंब उद्ध्वस्त होतं, वाळीत टाकलं जातं. तर अशा वाळीत टाकलेल्या कुटुंबाची जबाबदारी काय ते मीडिया घेत. तर त्याच्यामध्ये शेवटचं सीन असं आहे की म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि ही त्या उद्ध्वस्त होणाऱ्या त्या घराकडे अशी खिन्नपणे बघत. तर तिला हा सीन पटतच नव्हता. तिचं म्हणणं असं की तो सगळा मीडिया तिच्या घरामध्ये येण्याचे चंक्स तिच्या मनामध्ये असे प्ले होत आणि स्क्रीनवरती असे पार्ट्स मध्ये दिसत. अरे हिला एवढं साधं कळत नाही की ते घर उद्ध्वस्त होण्याची भीषणता ती त्या घराकडे बघते. या सीन मधून जास्त दिसणार आहे ना की त्या 1,00,000 वेळा वापरलेल्या अनरिअलिस्टिक टेक्निक्स मधून. तर त्याच्यावर हिचं काउंटर आर्ग्युमेंट असं की लोकांना कळणार नाही की हिच्या मनामध्ये काय चालतं. अरे आम्ही काही ज्युनियर KGचे शिक्षक आहोत का प्रत्येक गोष्ट लोकांच्या घशात बुडवून सांगण्यासाठी? त्यांना पण विचार करू दे ना थोडासा. आणि हे 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 काम आम्हा फिल्म मेकर्सच आहे. तर अशा त्या शूद्र मनीषाने क्रिएट केलेल्या सीन मधून माझ्या असं लक्षात आलं की कुठल्याही व्यक्तींच्या इंटेलेक्च्युअल लेव्हल्स अँड बियॉन्ड दॅट वेवलेन्स मॅच होत नाही तोपर्यंत त्या दोघांना एकत्र काम करताच येणं शक्य नाही. तर फॉर एक्झाम्पल मी आणि समीर राईट, आता गेलं 1 वर्षभर आमचं जुळल्याने जी काही मजा येते ना काम करण्यात, आणि मग आपण आपलं रिलेशन त्याच्यातून प्रगल्भ करत जातो, त्याची टेस्ट अशी अजून डिफाईन क्लिअर होत जाते. राईट, ऑफकोर्स आय मीन आपण पण ते गेलं 1 वर्षभर करत आलो. पण गेल्या काही दिवसापासून मला त्याच्यात अशी एक दरी जाणवते. म्हणजे गॅप, म्हणजे अशी न ओलांडता येण्यासारखी. म्हणजे तू अजून पण त्रिदेवची कॅसेट ऐकतेस. हे चारू, तुला किती वेळा सांगितलं आहे ऐका ना की मला माझ्या बाबांची आठवण येते. आईची आठवण येते असं म्हणजे मला तुझ्या वैयक्तिक अधिकारांवर गदा नाही आणायची, पण तुझ्याच डेव्हलपमेंटचा विचार करून मी तुला असं सजेस्ट याच्याहूनही क्लासी संगीत आपल्याकडे आहे. म्हणजे कुमार असेल, गिरिजा देवी आहेत, रशीद खान आहेत, आणि आपण जर अशी लिव्ह इन सारखी लाईफस्टाईल ऍक्सेप्ट केली तर आपल्यालाही अधिकार आहे एकमेकांना शिक्षा करण्याचा. कळलं का? म्हणजे मला काय म्हणायचंय की आपली एकमेकांसाठी इंटेलेक्च्युअल गरज किती आहे, इमोशनल किती आहे, फिजिकल किती आहे, आणि म्हणून आपण अशी ही काळी हेल्मेट घालून वागत असतो. काळी हेल्मेट? हा सॉरी. मुद्दा असा आहे की परवा या रिलेशनशिप मधली कॉम्प्लेक्सिटी कळल्यानंतर मी एक लिखाण केलं. तुला ते हे आठवतंय जिब्रानचं ते मॅडमॅन? हा, त्या लाईन्सवर काय मी तुला सोपं करून सांगतो की आपण हे जे एकमेकांसमोर वागतो तसे आपण नसतोच. आय मीन आपल्या चेहऱ्यावर की नाही अशी मास्क असतात, आणि त्या मास्कचा ॲटिट्यूड